Hello class, good evening. Welcome to our regular syllabus of my English book, Standard 5th. Today is Friday. The date today is the 20th of August 2021. Dear children, in our last lecture we have learned to make simple and small sentences by observing the picture and related to that picture. But in this period, in this session, we are going to learn how to make small sentences by observing the various pictures like this. मुलांनो, आज आपण चित्र पाहिल्यानंतर किंवा चित्र पाहून छोटी छोटी वाक्य कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. आणि आपल्याला या प्रत्येक चित्राच्या वर्णनातून आणखी एक नवीन गोष्ट व्याकरणातली शिकायची आहे आणि ती आहे शब्दयोगी अव्यय, पण दिस टाइम इन इंग्लिश. द नेम ऑफ द लेसन इज टॉकिंग अबाउट थिंग्स पार्ट 2. Page number 12. Here are some pictures, and you can name this picture. This is hat and rat. This is a picture of hat and rat. Hat and rat. The sixth picture of rat and about the hat. टोपी आणि उंदीर यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी प्रत्येक चित्राविषयी अशी 2 वाक्य करायला सांगितलेली. प्रत्येक चित्राची अशी 2 वाक्य तयार होतील. त्याविषयी आपण पाहणार आहोत. त्या चित्रांच्या खाली जो शब्द लिहिला आहे, फॉर एक्झाम्पल इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, आणि इथे पिंक कलरमध्ये तेच शब्द वापरलेले आहेत. एक शब्द तो वापरून आणि त्या एका चित्राचा वापर करून आपण 2 वाक्य बनवणार. असं प्रत्येक चित्राविषयी आपण 2-2 वाक्य बनवणार आहोत. पण इथे जे वर्ड्स लिहिले आहेत, इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, हे काय आहेत वर्ड्स? यांना आपण इंग्लिश ग्रामरच्या भाषेमध्ये याला आपण प्रेपोजिशन्स असं म्हणतो. प्रेपोजिशन्स शब्द बघा, प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्स म्हणजेच ज्याला आपण मराठीतून शब्दयोगी अव्यय म्हणतो. शब्दयोगी अव्यय म्हणजे मराठीत ज्याला आपण म्हणतो की ती शब्दांची एक जात आहे. इट इज अ काइंड ऑफ अ वर्ड. ज्याला शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, देर आर 8 काइंड ऑफ वर्ड्स. 8 शब्दांच्या 8 जाती आहेत आणि त्या 8 जातींपैकी ही एक जात आहे जिचं नाव आहे शब्दयोगी अव्यय. 5वी जात आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यालाच इंग्लिशमध्ये शब्दयोगी अव्ययाला प्रेपोजिशन म्हणतो. आता प्रेपोजिशन म्हणजे काय? तर असे शब्द की जे नामाला जोडून येतात, नामाला जोडून येतात किंवा वस्तूला एखाद्या जोडून येतात आणि त्या वस्तूची ते जागा दाखवतो. नामाला जोडून येणारा असा शब्द जो नामाची जागा दाखवतो तो म्हणजे प्रेपोजिशन. मग आता इथे नाम काय आहे? तर इथे नाम आहे हॅट अँड रॅट. आता या रॅटची जागा दाखवायची झाली तर आपण म्हणतो रॅट टोपीच्या आत आहे, उंदीर टोपीच्या आत आहे. मग आता या वाक्यामध्ये च्या आत हा जो शब्द आहे तो प्रेपोजिशन झाला. इथे तो रॅट हॅटच्या वर आहे. च्या वर हा शब्द जोडून आला आहे नामाला, मग त्याला आपण म्हणायचं प्रेपोजिशन. हॅट टोपीच्या खाली आहे, च्या खाली हा जो शब्द आहे तो प्रेपोजिशन झाला. मग असे काही प्रेपोजिशनचे एक्झाम्पल्स मी इथे तुम्हाला दिली आहेत. आधीच पहिले 6 तर हेच आहेत. जसं की पहा, इन च्या आत, ऑन च्या वर, अंडर च्या खाली, नियर च्या जवळ, इन फ्रंट ऑफ च्या समोर, बिहाइंड च्या मागे.
आणि या प्रेपोजिशन्स खूप अशी सारी प्रेपोजिशन्स इंग्लिशमध्ये आहेत. एक्स्ट्रा काही अशी मी इथे पण दाखवली आहेत. ओव्हर, ओव्हर म्हणजे च्यावर. मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं आहे हा शब्द. च्यावर म्हणजे अशी गोष्ट जी वर आहे, परंतु इथे ऑन म्हणजे सुद्धा वर आणि इथला ओव्हर म्हणजे सुद्धा वर. फरक एवढाच आहे की ऑन म्हणजे च्यावर म्हणजे ह्या दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श झालेला असतो. जसं रॅट इज ऑन द हॅट, अ रॅट इज ऑन द हॅट. म्हणजे आता ह्या रॅटचा हॅटला स्पर्श पण झाला आणि तो टोपीच्या वर आहे. परंतु ओव्हरमध्ये थोडंसं फरक आहे. जसं की एखादा ब्रिज हा नदीच्या वरून जाणारा असतो, पण त्या ब्रिजचा त्या नदीला स्पर्श झालेला नसतो. किंवा एखादा ब्रिज रेल्वे ट्रॅकच्या वरून जाणारा असतो, परंतु त्या ब्रिजचा त्या रेल्वे ट्रॅकला स्पर्श झालेला नसतो, तो वरून गेलेला असतो. म्हणजेच तो ब्रिज आणि तो ब्रिज आणि तो ट्रॅक यांच्यामध्ये फरक असतो. नदी जशी वाहत असते त्याच्या वरून तो ब्रिज असतो, तर दोन्ही गोष्टींचा एकमेकांना टच झालेला नसतो, स्पर्श झालेला नसतो. त्यावेळेला आपण ओव्हर हे प्रेपोजिशन वापरतो. बिटवीन, बिटवीन आणि अमंग याचा दोघांचे अर्थ च्यामध्ये, परंतु बिटवीनचा अर्थ होतो दोघांच्यामध्ये. कुठल्याही तरी दोनच गोष्टी असतील तेव्हा आपण बिटवीनचा वापर करतो. जसं आपण म्हटलं 3 विद्यार्थी आपण एका बाकावर बसतो, तर मग आपण म्हणतो की आय सिट बिटवीन तेजस अँड मयूर. म्हणजेच मी तेजस आणि मयूर यांच्यामध्ये बसते. तर मग आय सिट बिटवीन येणार का, तर माझ्या बाजूला बसणारे दोघंच आणि त्या दोघांच्यामध्ये मी बसते. तर मग बिटवीन हा शब्द आपण वापरू शकतो. जसं आणखी आपल्याला म्हणता येईल, कसं एक वाक्य अजून आपल्याला करता येईल, कलवा स्टेशन इज बिटवीन ठाणे अँड मुंब्रा. आता ठाणे आणि मुंब्रा या 2 स्टेशनांच्या मध्ये कलवा स्टेशन आहे, म्हणून आपण पण तिथे बिटवीनचा वापर करतो. परंतु अमंगचा अर्थ वेगळा. अमंग म्हणजे दोघांच्या मध्ये नाही, तर खूप साऱ्यांच्या मध्ये. जसं आपल्याला म्हणता येईल की आय सिट अमंग सो मेनी बॉईज अँड गर्ल्स. मी खूप मुलामुलींच्या मध्ये बसले आहे, बसते. किंवा माय हाऊस इज अमंग सो मेनी मँगो ट्रीज. म्हणजे खूप सारे मँगो ट्रीज आहेत आणि त्यांच्यामध्ये माझं घर आहे. तर खूप साऱ्यांच्यामध्ये म्हणजे अमंग. तर असे काही प्रेपोजिशन्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि आज आपल्याला या 6 प्रेपोजिशन्सचा वापर करून वाक्य बनवायची आहेत. आणि ती 6 प्रेपोजिशन्स आहेत इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड. वाक्य कशी बनवायची आहेत, सेम अशी. पहिले एक वाक्य करून दाखवलं आहे, बाकीची सगळी वाक्य तुम्हाला करायची आहेत. प्रत्येक चित्राची 2 वाक्य. देर इज अ माऊस इन द हॅट. द माऊस इज इन द हॅट. देर इज अ माऊस ऑन द हॅट. द माऊस इज ऑन द हॅट. देर इज अ माऊस अंडर द हॅट. द माऊस इज अंडर द हॅट. इथे कलरफुल वर्ड जो आहे तो बदलून आपल्याला इथला कलरफुल वर्ड दरवेळेला टाकायचा आहे. देर इज अ माऊस बिहाइंड द हॅट. देर इज अ माऊस बिहाइंड द हॅट. द माऊस इज बिहाइंड द हॅट. हे झालं दुसरं वाक्य. देर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट. द माऊस इज इन फ्रंट ऑफ द hat. There is a mouse near the hat. The mouse is near the hat. अशा प्रकारे आपल्याला ही वाक्य करायची आहेत. आता इनचं आपण आणखी काही वाक्य पाहूया. There are pens in the vase. There are pens in the vase. नियरचं एक वाक्य. The vase is, there is a vase near the book. A vase is near the book. There are pictures in the book. The pictures are in the book. There are sketch pens near the book. The sketch pens are near the book.
देर इज अ स्टेपलर ऑन द on the on the shelf. A stapler, sorry, a punching machine is on the shelf. तर अशा प्रकारे आपल्याला विविध आपल्या आसपाससुद्धा बरीचशी आपल्याला अशी प्रेपोजिशन्स असलेली वाक्य आपल्याला दिसतील. तर आजचा तुमचा अभ्यास असेल ह्या 6ही चित्रांवरून तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येकाची 2-2 वाक्य म्हणजे 12 वाक्य 12 सेंटेन्सेस फॉर्म करायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे, काही चित्र दाखवली आहेत. पहा इथे एक छानसं चित्र आहे. आता हे जे छानसं चित्र आहे या चित्राला आपण डिस्क्राईब करायचं, म्हणजे तुम्हाला डिस्क्राईब करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर वर्णन करायचं आहे. आणि या चित्राचं वर्णन करताना while describing this picture you have to use all these 6 prepositions in, on, under, near, in front of and behind. या 6ही प्रेपोजिशन्सचा वापर तुम्हाला ह्या प्रत्येक चित्राचं वर्णन करताना करायचं आहे. नाव ऑब्झर्व दिस पिक्चर अँड फॉर्म द सेंटेन्सेस यूजिंग दिस प्रेपोजिशन. ओके. नाव इथे बघा, आता ही एक बाई तुम्हाला दिसते. ही बाई मॅटवर बसलेली आहेत, मग तुम्हाला ऑनचा वापर करता येईल. ॲपल्स जे आहेत ते बास्केटच्या आत आहेत, मग तुम्हाला तिथे इनचा वापर करता येईल. ही मॅट जी आहे ती या पंपकिनच्या अंडर आहे, मग तुम्ही अंडरचा वापर करू शकता, खाली आहे पंपकिनच्या. हा जो पंपकिन आहे तो या टोपलीच्या जवळ आहे, म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता, नियरचा. इन फ्रंट ऑफ, ही जी टोपली आहे ती बाईच्या समोर आहे, मग तुम्ही इथे इन फ्रंट ऑफचा वापर करू शकता, समोर म्हणून. बिहाइंड म्हणजे मागे. स्टोन जो आहे तो या बाईच्या मागे आहे, त्याला ती टेकून बसली आहे, मग तुम्ही इथे बिहाइंडचा वापर करू शकता. तर आता आपण पाहूया हे पहिलं चित्र की त्याला आपण कसं डिस्क्राईब करणार आहोत. First observe the picture and form small sentences using one preposition in each sentence. Now about the apples or tomatoes. भाजीवाली आहे त्यामुळे आपण tomatoes म्हणूयात. There are tomatoes in a basket. प्रत्येक वेळेला काय करायचं, प्रेपोजिशन या नंबरप्रमाणेच घ्यायचं. पहिलं वाक्य इन वापरून करायचं, दुसरं वाक्य ऑन वापरून, तिसरं वाक्य अंडर वापरून, चौथं नियर वापरून, पाचवं इन फ्रंट ऑफ वापरून आणि 6वं इन बिहाइंड वापरून. अशी तुम्हाला प्रत्येक चित्राची 6 वाक्य करायची आहेत आणि याच क्रमाने करायची. इनचा वापर करून फर्स्ट सेंटेन्स, देर आर टोमॅटोज इन अ बास्केट. आता इन लिहायचं आणि पुढे इनचं वाक्य करायचं. इन जिथे वाक्यामध्ये तुम्ही वापरलं आहे तिथे तुम्हाला अंडरलाईन करायची त्या इनला, प्रेपोजिशनला. आता आपण ऑनचा वापर करूया. ओके. ऑन लिहायचा, डॅश करायचं. द बास्केट इज ऑन द मॅट. द बास्केट इज ऑन द मॅट. बास्केट ऑन द मॅट आहे, बास्केट या मॅटच्या वर आहे. आणखी तुम्ही ऑनचं एक असं पण वाक्य करू शकता, द वुमन इज सिटिंग ऑन द मॅट. द वुमन इज सिटिंग ऑन द मॅट. हे सुद्धा वाक्य होऊ शकतं. 2 ऐवजी 1 वाक्य नक्कीच करा. ओके. नाव अंडर. आता अंडरचा वापर करायचा आहे आपल्याला. ही बाई भाजीवाली आहे तर तिला आपण ग्रीन ग्रोसर म्हणू शकतो. भाजीवाली म्हणजेच ग्रीन ग्रोसर. ग्रीन भाज्या विकते म्हणून तिला ग्रीन ग्रोसर म्हणतात. द ग्रीन ग्रोसर इज अंडर ॲन अम्ब्रेला. द ग्रीन ग्रोसर इज अंडर ॲन अम्ब्रेला. ही ग्रीन ग्रोसर जी बाई आहे ती अम्ब्रेलाच्या खाली आहे. ओके. आता आपल्याला नियरचा वापर करायचा आहे. नियर म्हणजे च्या जवळ. देर इज अ पंपकिन. देर इज अ पंपकिन नियर द बास्केट ऑफ टोमॅटोज. देर इज अ पंपकिन नियर द बास्केट. द बास्केट इज नियर द पंपकिन असं म्हटलं तरी चालेल. बास्केट पंपकिनच्या जवळ आहे म्हणा किंवा पंपकिन बास्केटच्या जवळ आहे म्हणा, आपल्याला दोघांपैकी कोणाची एकाची जागा नियर वापरून दाखवायची आहे. नेक्स्ट आहे इन फ्रंट ऑफ. द बास्केट इज
बास्केट म्हणजे टोपली बरं का. द बास्केट इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रोसर. द बास्केट इज इन फ्रंट ऑफ द ग्रीन ग्रोसर. बास्केट ग्रीन ग्रोसरच्या समोर आहे. नेक्स्ट बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे. आता इथे मागे असलेली गोष्ट ही एकच आहे. ओके. देर इज अ स्टोन बिहाइंड द ग्रीन ग्रोसर. किंवा ग्रीन ग्रोसर शब्द नाही आला, वुमन म्हटलं तरी चालेल. अ स्टोन इज बिहाइंड द ग्रीन ग्रोसर, हे एक वाक्य करता येईल. किंवा ही ग्रीन ग्रोसर जी आहे ती बास्केटच्या मागे बसली आहे. मग बिहाइंडचा वापर करून आपण तेही वाक्य करू शकतो. वुमन किंवा ग्रीन ग्रोसर इज सिटिंग बिहाइंड द बास्केट. आता ह्या चित्राचं पण आपण अशीच वाक्य बनवायची. पहिलं वाक्य आपल्याला इन घेऊन करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इन घेऊन काय वाक्य करता येईल पहा. इथे मुलगा दिसतोय घराच्या आत, ते वाक्य करा. देर इज अ बॉय इन द हाऊस. देर इज अ बॉय इन द हाऊस. ओके. आता इथे वर आपल्याला करायचं आहे. वर वापरून हा शब्द ऑन वापरून करायचं आहे. मग इथे वर कोण दिसतं आहे, तर ही मुलगी बघा या स्लाईडच्या वर दिसते. द गर्ल इज ऑन द स्लाईड. द गर्ल इज ऑन द स्लाईड. आता अंडर वापरायचं आहे आपल्याला. तिसरा जो प्रेपोजिशन आहे तो आहे अंडर. मग अंडर आपल्याला काय दिसतं आहे पहा. इथे हा बैल आपल्याला झाडाच्या खाली दिसतं. ॲन ऑक्स इज अंडर अ ट्री. ॲन ऑक्स इज अंडर अ ट्री. ओके. आता नेक्स्ट आपल्याला नियरचा वापर करायचा आहे. जवळ. नियर म्हणजे द हाऊस इज नियर द ट्री. किंवा द ट्री इज नियर द हाऊस. घराच्या जवळ झाड आहे किंवा झाडाच्या जवळ घर आहे. तुम्ही नियरचा वापर करून करू शकता. आता इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. आता इथे समोर काय दिसतं आपल्याला, तर घराच्या समोर गाडी आहे. मग गाडीची जागा आपल्याला दाखवायची. ज्याची जागा दाखवायची आहे ती वस्तू वाक्यात आधी वापरायची. आता गाडीची जागा दाखवायची म्हणून गाडीचं नाव आधी वापरायचं. अ कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. अ कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. बघा, जर तुम्ही चुकून हाऊस आधी घेतलं तर काय होईल. हाऊस इज इन फ्रंट ऑफ द कार म्हणजे कारच्या समोर घर आहे असं होईल. नेहमी लक्षात ठेवा, ज्या गोष्टीची, ज्या वस्तूची, ज्या नामाची जागा दाखवायची आहे त्या नामालाच वाक्यामध्ये पहिलं स्थान द्यायचं. आणि ज्याच्या मागे, पुढे, आत, वर कुठे आहे त्याला मागे जागा द्यायची वाक्यामध्ये प्रेपोजिशनच्या नंतर. सो आपलं परत वाक्य बघूया हे इन फ्रंट ऑफचं. देर इज अ कार इन फ्रंट ऑफ द हाऊस. ओके. आता आपल्याला बिहाइंडचा वापर करायचा आहे. मागे. मग मागेसाठी, बिहाइंडसाठी आपण ह्या सनचा वापर करू शकतो की हा जो सूर्य आहे तो या हिल्सच्या मागे आहे. मग आता सूर्याची जागा दाखवायची आहे मागे आहे म्हणून. मग सूर्य आधी वाक्यात आधी घ्यायचं आहे. द सन इज बिहाइंड द हिल्स. द सन इज बिहाइंड द हिल्स. आता आपल्याला हे घ्यायचं आहे. ओके. आता याचा वापर आपल्याला करायचा आहे, या चित्राचा वापर. नाव ऑब्झर्व दिस पिक्चर अँड फॉर्म स्मॉल सेंटेन्सेस युजिंग दिस प्रेपोजिशन्स वन बाय वन. द फर्स्ट प्रेपोजिशन इज इन. पहिले प्रेपोजिशन आहे इन. हां. देर इज अ रूलर इन द बुक. रूलर जी आहे ती ह्या वहीच्या आत दिसते, त्यामुळे आपण त्या रूलरचं नाव आधी घ्यायचं आणि बुकचं शेवटी घ्यायचं. देर इज अ रूलर इन द बुक. आता पुढचं प्रेपोजिशन ऑन आहे, मग आपण ऑनचा वापर करूया. आता ऑन आपल्याला काय दिसतं आहे, तर हा चष्मा या बुकच्या वर आहे. देर इज अ स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल म्हणजे चष्मा. द स्पेक्टॅकल इज ऑन द बुक. द स्पेक्टॅकल इज ऑन द बुक. नाव द थर्ड प्रेपोजिशन अंडर. ओके. अंडर. अंडरचा वापर आपल्याला करून काय करता येईल पहा. द बुक इज अंडर द स्पेक्टॅकल. द बुक इज अंडर द स्पेक्टॅकल. नाव नियर. देर इज अ पेन्सिल बॉक्स नियर द बुक. देर इज अ पेन्सिल बॉक्स नियर द बुक. आता इन फ्रंट ऑफचा वापर आपल्याला करायचा आहे. च्या समोर. द बुक इज इन फ्रंट ऑफ द वॉच. इन फ्रंट ऑफ द क्लॉक. वॉच नाही, वॉच म्हणजे हातावर बांधायचं घड्याळ. आय एम सॉरी, याला आपण क्लॉक म्हणूया. द बुक इज इन फ्रंट ऑफ द क्लॉक. पुस्तक जे आहे ते घड्याळाच्या समोर आहे.
आता बिहाइंडचा वापर करायचा आहे. बिहाइंड म्हणजे मागे. आता मागे काय आहे? तर घड्याळ आहे. कोणाच्या मागे आहे? पुस्तकाच्या. मग जो मागे आहे त्याची नाव आधी घ्यायचं वाक्यामध्ये. द क्लॉक इज बिहाइंड द बुक. द क्लॉक इज बिहाइंड द बुक. हे आपण चित्र डिस्क्राईब केलं आहे. आता पुढचं चित्र आपल्याला हे डिस्क्राईब करायचं आहे. द फोर्थ पिक्चर. याला पिक्चर 1, पिक्चर 2, पिक्चर 3, पिक्चर 4 असं म्हणायचं आहे. आता पिक्चर 4चा वापर करताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? या प्रेपोजिशन्सचा वापर करायचा आहे. ही प्रेपोजिशन्स 1 by 1 आपल्याला वापरायचे आहेत. ओके. तो फर्स्ट जे आहे ते आहे इन. या चित्रामध्ये इन बघूया काय दाखवतं आहे. देर आर फिशेस इन द फिश टँक. देर आर फिशेस इन द फिश टँक. नाव ऑन. ऑनचा वापर करायचा आहे. मग आता ऑनसाठी आपल्याला ह्या बाहुलीचा वापर करता येईल. मग बाहुलीची जागा फिश टँकच्या वर आहे. मग ज्याची जागा दाखवायची आहे तो वाक्यामध्ये सर्वप्रथम घ्यायचा. अ डॉल इज ऑन द फिश टँक. अ डॉल इज ऑन द फिश टँक. आता आपल्याला तिसरं प्रेपोजिशन वापरायचं आहे अंडर. मग अंडरचा वापर आपल्याला करायचा आहे. तर आपण इथे काय वापर करू शकतो पहा. ओके. आपल्याला करायचं आहे देर इज अ टॉर्टॉइज. देर इज अ टॉर्टॉइज अंडर द स्टोन्स. देर इज अ टॉर्टॉइज अंडर द स्टोन्स. या स्टोनच्या खाली टॉर्टॉइज आहे. मग आपल्याला अंडरचाही वापर करता आला. किंवा द फिश टँक इज अंडर द डॉल असं पण आपल्याला वाक्य करता येईल. पुढचं आहे नियर. नियर म्हणजे च्या जवळ. देर इज अ प्लांट. देर इज अ प्लांट नियर द स्टोन्स. देर इज अ प्लांट नियर द स्टोन्स. स्टोन्सच्या जवळ प्लांट आहे. आता इन फ्रंट ऑफचा वापर आपल्याला करायचा आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. देर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश टँक. देर इज अ कॅट इन फ्रंट ऑफ द फिश टँक. आता बिहाइंडचा वापर आपल्याला करायचा आहे. बिहाइंडचा वापर करताना आपण हे वाक्य करता येईल. पहा. अ व्हाईट फिश इज बिहाइंड द स्टोन्स. व्हाईट फिश स्टोन्सच्या मागे दिसतंय. सो अ व्हाईट फिश इज बिहाइंड द स्टोन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला आता सगळ्यांना कळलेलं आहे. तर हा होमवर्क तुम्हाला करून पाठवायचा आहे. या होमवर्कमध्ये आपण या प्रत्येकाची 2-2 वाक्य करणार आहोत अशाप्रमाणे. आणि इथे प्रत्येक चित्राची आपल्याला 6 वाक्य करायची आहेत. या चित्राची 6, याची 6. फ्रॉम दिस picture we will form 6 sentences and this picture we will form 6 sentences and you have to make 6 sentences by using these prepositions one by one. एका मागोमाग एक एक प्रेपोजिशन वापरून प्रत्येक प्रेपोजिशनवर आधारित एक एक सेंटेन्स आपण फॉर्म करणार आहोत. नाव द नेक्स्ट पेज नंबर 30. ॲक्शन टाईम. ॲक्शन टाईम म्हणजे आपण या लेसनमध्ये आपण विविध कृती बघणार आहोत आणि त्या कृती करण्याची कमांड कशी देता येते ते आपण पाहणार आहोत. कमांड म्हणजे आदेश. कमांड म्हणजे हुकूम. एखाद्याला एखादी गोष्ट करायला सांगणे याला आपण कमांड म्हणतो. तर आपल्याला कमांड फॉर्म करायचे आहेत आणि कमांड फॉर्म करताना आपल्याला ग्रुप ए आणि ग्रुप बी या दोन्हींमधील शब्दांचा वापर करायचा आहे. सुरुवातीला अर्थातच आपल्याला ग्रुप एमधला शब्द वापरायचा आहे म्हणून सुरुवात असणार आहे ती कमांडची. आपल्या आज्ञार्थक वाक्याची ती सुरुवात असणार आहे म्हणून प्रत्येक शब्दाचं जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटल दाखवलं आहे. आणि या कॉलममध्ये बी कॉलममध्ये सगळेच्या सगळे जे वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला 16च्या 16 वर्ड्स दिसत आहेत हे सगळे वर्ड्स आहेत ते आहेत ॲक्शन वर्ड्स. म्हणजे कोणाला तरी काहीतरी कृती करायला सांगितलेली ती ॲक्शन आहे. तर याला आपण ॲक्शन वर्ड्स म्हणतो. आणि ॲक्शन वर्डने सुरुवात झालेलं वाक्य असेल तर ते नक्कीच 100% काय असतं ते 100% एखादी कमांड असते. दुसऱ्याला दिलेला आज्ञा असते किंवा दुसऱ्याला करायला सांगितलेली गोष्ट असते. आता आपण ते वर्ड्स वाचूया. सिट, स्टँड, वॉक, रन, टर्न, बेंड. बेंड म्हणजे वाका. सिंग, स्माईल, लाफ, स्पीक, क्लॅप, टॅप, लुक, पॉइंट, कम, गो. या प्रत्येक वाक्यासमोर इथलं योग्य ते शब्द आपल्याला वापरायचे. begin the sentence, begin the command sentence with this word.
and use the appropriate or the correct word or the proper word from from column B and form the sentence. Up, down, fast, slowly, quickly, loudly, softly, left, right, around, in, out, your feet, your hands, to the board, at the door. आता आपण बघूया की कमांड सेंटेन्स कशी फॉर्म करता येतील. काही ठिकाणी आपल्याला यातले एक एकच शब्द वापरायचे आहेत, पण काही ठिकाणी सुटेबल होईल, योग्य असेल तिथे दोन किंवा दोनापेक्षा अधिक शब्द आपण वापरू शकतो. ओके. नाव सिट डाऊन. मग आपण सेंटेन्स फॉर्म करणार आहोत. पहिलं सेंटेन्स सिट डाऊन. ओके. स्टँड अप क्विकली. स्टँड अप क्विकली. चटकन उभा राहा. आपण इथले 2 शब्द वापरले कारण ते वापरता येण्यासारखे. सो स्टँड अप क्विकली, द सेकंड सेंटेन्स. नाव द थर्ड सेंटेन्स युझिंग वॉक. आता पहा, वॉक फास्ट, वॉक स्लोली, वॉक क्विकली. वॉक फास्ट जलद चाल, वॉक स्लोली हळूहळू चाल, वॉक क्विकली फास्ट पटापट चाल. नाव रन फास्ट, रन स्लोली. अशा प्रकारची तुमची सेंटेन्स तुम्हाला फॉर्म करता येईल. नाव टर्न म्हणजे वळ किंवा फिर मागे. जसं टर्न लेफ्ट, टर्न राईट म्हणजे डावीकडे वळ, उजवीकडे वळ. अशा प्रकारे आपल्याला वाक्य करता येतात. आता बेंड म्हणजे वाक. आता वाकताना आपण खाली वाकतो, चटकन वागतो, हळूहळू वागतो. सो आपण याची वाक्य बेंड डाऊन क्विकली किंवा बेंड क्विकली, बेंड स्लोली, हळू वाक, चटकन वाक. अशा प्रकारे वाक्य करता येतील. आता सिंग म्हणजे गाणं गा. हां, सिंग स्लोली म्हणजेच हळूहळू गा. त्यानंतर सिंग लाऊडली मोठ्याने गा. सिंग लाऊडली. सिंग सॉफ्टली, इथे सॉफ्टली वर्ड आहे पहा. सिंग सॉफ्टली हळूवार गा, केकाटत गाऊ नकोस असा त्याचा अर्थ झाला. आता स्माईल म्हणजे हळूवार हसणे. एकच शब्द इथे मॅच होऊ शकतो. स्माईल सॉफ्टली हळूवार हस, मोठमोठ्याने खिदळू नकोस. लाफसाठी लाफ लाऊडली जोर जोरात हस. स्पीक अप चटकन बोल. स्पीक फास्ट चल पटापट बोल. स्पीक स्लोली हळूहळू बोल, किती घाई करतोस बोलताना. स्पीक लाऊडली जोर जोरात बोल. स्पीक क्विकली पटापट बोल, चटचट बोल. स्पीक आउट अरे बोल एकदा, काय ते बोल बोल एकदा, बाहेर काढ तुझ्या मनातलं. स्पीक आउट. आता क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. पहा, क्लॅप युअर हँड्स स्लोली. क्लॅप युअर हँड्स लाऊडली. तुझ्या हातांनी टाळ्या वाजव, हळूवार टाळ्या वाजव, मोठमोठ्याने टाळ्या वाजव. 2 आपल्याला एकदा स्लोली वापरून एकदा लाऊडली वापरून आपल्याला ही वाक्य करता येतात. आता टॅप म्हणजे काय तर याला आपण टॅपिंग म्हणतो. तर टॅप करणे, अशी आपण पावलं पण जमिनीवर वाजवतो त्याला सुद्धा आपण टॅप म्हणू शकतो. सो पहा, टॅप युअर फीट स्लोली. तुमची पावलं जमिनीवर हळूहळू आपटा, टॅप करा. टॅप कुठे गेलं? हां, टॅप युअर फीट क्विकली. टॅप युअर फीट लाऊडली. टॅप युअर फीट फास्ट. फटाफट तुमची पावलं वाजवा. अशा प्रकारे टॅप करणं. आता पुढचा आहे लुक. ॲक्शन वर्ड आहे लुक. पहा, लुक ॲट द डोअर. दाराकडे बघ. लुक अप वर बघ.
लुक डाऊन, खाली बघ. लुक लेफ्ट, डावीकडे बघ. लुक राईट, उजवीकडे बघ. लुक अराउंड, तुझ्या सभोवती बघ. तर हे एवढे शब्द आपण वापरू शकतो त्या ठिकाणी. पॉईंट, पॉईंट म्हणजे एखाद्याकडे बोट करून दाखवणे, एखादी गोष्ट बोट करून दाखवणे. हा शब्द मला दाखवायचा आहे हां, टू द बोर्ड, तर मी त्याच्याकडे असं बोट करणे, त्याला म्हणतात पॉईंट करणे. ती सुद्धा एक क्रिया आहे, ॲक्शन वर्ड आहे तो. पॉईंट, हां, पॉईंट टू द बोर्ड, पॉईंट टू द बोर्ड, पॉईंट, पॉईंट टू द बोर्ड, बोर्डकडे बोट कर किंवा बोटकडे दाखव. तसं बोर्ड, सॉरी, बोर्डकडे दाखव, बोर्ड दाखव. पॉईंट टू द बोर्ड, बोर्ड कुठे आहे दाखव. पॉईंट टू द स्केच पेन्स, पॉईंट टू द स्केच पेन्स, पॉईंट टू द पंचिंग मशीन, पॉईंट टू द बुक. अशा प्रकारे आपल्याला पॉईंटवरून सेंटेन्सेस फॉर्म करता येतात. नाव कम, कम ये. कम अप, कम डाऊन, कम फास्ट, कम स्लोली, कम क्विकली. कम लाऊडली येणार नाही, लाऊडली हा आवाजाच्या बाबतीत येतो फक्त. कम इन, कम आउट, कम टू द बोर्ड, बोर्डकडे ये. सो कमची एवढी वाक्य आपल्याला करता येतात. आता गो, गो म्हणजे जा. गो अप, वर जा. गो डाऊन, खाली जा. गो स्लोली, हळूहळू जा. गो क्विकली, पटापट जा. गो आउट, बाहेर जा. गो अराउंड, गो टू द बोर्ड, बोर्डकडे जा. तर अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही कॉलमचा वापर करून आपण आपण वाक्ये जी आहेत ती फॉर्म केलेली आहेत. यूजिंग द वर्ड्स फ्रॉम column A and using the words from column B, we have to form the command sentences, small commands, छोट्या छोट्या कमांड्स आपण त्या ठिकाणी वापरतोय. आता या ठिकाणी पहा काही चित्र दाखवली आहेत, तर या चित्रांचा वापर करून आपल्याला अशा प्रकारच्या कमांड, म्हणजे या चित्राच्या बाबतीत तुम्ही काय काय कृती कराल, तर कृती आपल्याला खाली दाखवल्यात पहा. आता इथे दाखवले आहे ॲपल. इट्स ॲन ॲपल. ओके, it's a bottle, it's cloth, it's a sheet of paper, it's flowers असं दाखवलेलं आहे. आता तुम्ही ॲपल घेतलं तर ॲपलशी ॲपलबरोबर तुम्ही काय काय करू शकता, ॲपलवर तुम्ही काय काय कृती करू शकता खाली दिल्यात पहा. मग जसं म्हटलं आहे, जसं या ठिकाणी वाक्य आपण करू शकतो पहा. इथे वी कॅनने वाक्याची सुरुवात करायची. वी कॅन आणि पुढे वाक्य लिहायचं, प्रत्येक वाक्य. वी कॅन ईट इट, वी कॅन वॉश इट, वी कॅन पील इट, वी कॅन कट इट, वी कॅन स्लाइस इट, वी कॅन कुक इट, वी कॅन ड्रॉप इट, वी कॅन कॅच इट, वी कॅन थ्रो इट, वी कॅन बाय इट, वी कॅन सेल इट, वी कॅन पिक इट अप. ह्या सगळ्या कृती आपण ॲपलशी करू शकतो. म्हणजे काय काय करू शकतो, ते आम्ही खाऊ शकतो, ते धुवू शकतो, ते आम्ही सोलू शकतो, ते आम्ही कापू शकतो, त्याच्या आम्ही चकत्या कापं करू शकतो, ते आम्ही शिजवू शकतो, ते आम्ही खाली टाकू शकतो, ते आम्ही पकडू शकतो, ते आम्ही फेकू शकतो एखाद्याकडे, ते आम्ही खरेदी करू शकतो. बाय म्हणजे खरेदी करणे. ते आम्ही विकू शकतो, ते आम्ही बास्केटमधून उचलू शकतो. तर एवढ्या क्रिया आपण याच्यातून करतो. मग तशा आपल्याला बॉटलबरोबर काय काय आपण कृती करणार आहोत, तर त्या बॉटलबरोबरच्या कृती आपल्याला लिहायच्या आहेत आणि त्या कृती आपणच शोधून काढायच्या वेगवेगळ्या. आता बॉटल काय काय करू शकतो पहा. वी कॅन वॉश इट, ती आपण धुतो. वी कॅन फिल इट म्हणजे ती आपण भरतो. वी कॅन बाय इट, एखादी बॉटल आपण खरेदी करतो. वी कॅन ओपन इट, झाकण आपण त्याचं काढू शकतो, उघडू शकतो. वी कॅन पुट इट, आपण टेबलवरती ठेवतो. वी कॅन थ्रो इट, बॉटल फेकू शकतो. वी कॅन कीप इट म्हणजे सुद्धा ठेवणे. वी कॅन ड्रॉप इट, एखाद्याच्या घरी आपल्याला एखादी पाण्याची बॉटल सोडून जायचं तर ड्रॉप करू शकतो. वी कॅन ब्रेक इट, बॉटल आपण तोडू शकतो कारण आपण बॉटल डिस्पोज करून डस्टबिनमध्ये टाकतो, त्यामुळे वी कॅन ब्रेक इट. वी कॅन एम्प्टी इट, ती आम्ही रिकामी करू शकतो. वी कॅन होल्ड इट,
ती बॉटल जी आहे ती होल्ड करू शकतो म्हणजे पकडू शकतो. ओके. वी कॅन लिफ्ट इट, ती उचलू शकतो. वी कॅन क्लीन इट, ती आपण स्वच्छ करू शकतो. वी कॅन ब्रिंग इट, ती आपण आणू शकतो. आता क्लॉथ म्हणजे कापड. कापडासोबत आपण काय काय करू शकतो कृती, ॲक्शन्स काय काय करू शकतो पहा. क्लॉथ आहे. वी कॅन कट इट, क्लॉथ म्हटलं की आपण ते कापू शकतो. वी कॅन बाय इट, खरेदी करू शकतो. वी कॅन स्प्रेड इट, असं छानपैकी वाळत घालून पसरवू शकतो, म्हणजे आपण ते पसरवतो दांडीवर, त्याला स्प्रेड इट म्हणतात. वी कॅन वॉश इट, धुवू शकतो ते. वी कॅन क्लीन इट, स्वच्छ करू शकतो. वी कॅन स्टिच इट किंवा वी कॅन सीव किंवा स्टिच म्हणजे ते शिवू शकतो. वी कॅन डस्ट विथ इट, आपण त्याचा वापर करून आपण पुसू शकतो, एखादं टेबल डस्ट करू शकतो. वी कॅन ब्रिंग इट, वी कॅन टेअर इट, टेअर म्हणजे कापड फाडणे, त्याला म्हणतात टेअर करणे, TEAR. वी कॅन टेअर इट, वी कॅन यूज इट, वापर करू शकतो. वी कॅन स्ट्रेच इट, स्ट्रेच म्हणजे ताणणे, आपल्या जीन्सचं वगैरे कापड बघा हल्ली कसं येतं, स्ट्रेच करू शकतो, स्ट्रेच म्हणजे ताणणे. वी कॅन स्ट्रेच इट अँड वी कॅन चूज इट, आणि आपण त्याची निवड करू शकतो आपल्या आवडीच्या कापडाची. तर एवढ्या कृती आपण ह्याच्याने कापडाने करू शकतो. आता शीट ऑफ पेपर म्हणजेच कागदाचे तुकडे. तर एक कागदाचा तुकडा, त्याचे तुम्ही काय काय करू शकता पहा. वी कॅन बाय इट, वी कॅनने प्रत्येक वाक्याची सुरुवात करायची. वी कॅन बाय इट, खरेदी करू शकतो. वी कॅन फोल्ड इट, एखादा पेपर असेल तर तो तुम्ही काय करू शकता, फोल्ड करू शकता, तो वी कॅन फोल्ड इट, बरोबर. किंवा एखादा पेपर जर असेल तर तो पेपर जो आहे तो तुम्ही फाडू पण शकता. आता हा महत्त्वाचा पेपर पण फाडू शकत नाही, पण वी कॅन टेअर इट, टेअर म्हणजे काय तर फाडणे, आम्ही तो फाडू शकतो. वी कॅन यूज इट, त्याचा आम्ही उपयोग करू शकतो. वी कॅन शेप इट, आपण त्याला बोटीसारखा वगैरे आकार देऊ शकतो, तर आपण त्याला शेप इट म्हणू शकतो. वी कॅन क्रम्पल इट, आता तुम्ही म्हणाल क्रम्पल म्हणजे काय, तर ही जी कृती आहे याला क्रम्पल म्हणतात. कागद आपण क्रम्पल करू शकतो. क्रम्पल म्हणजे गोळा करणे, कसाही चुरून गोळा करणे, त्याला क्रम्पल म्हणतात. सो वी कॅन क्रम्पल इट. ओके. वी कॅन राईट ऑन इट, त्याच्यावर आपण लिहू शकतो. वी कॅन राईट इट नाही, वी कॅन राईट ऑन इट. ओके. वी कॅन ड्रॉ ऑन इट, आपण त्याच्यावर लिहू शकतो, चित्र काढू शकतो. वी कॅन लिफ्ट इट, ते आपण उचलू शकतो. आणि क्रम्पल केलेला जो पेपर आहे तो आपण स्प्रेड करू शकतो. स्प्रेड करणे म्हणजे उलगडणे आणि त्याला व्यवस्थित स्प्रेड करणे, पसरवणे. तर ह्या कृती आपण करू शकतो. आता पुढचं चित्र आहे फुलांचं, पण इथे एक फूल नाही म्हटलं, इथे फ्लावर्स म्हटले. फ्लावर्स म्हणजे प्लुरल आहे, फ्लावर्सचं अनेक वचन, त्यामुळे आपण इट हा शब्द नाही वापरणार. आता शेवटी कसं इथे इट वापरलं आहे. इट हा एकाच वस्तूसाठी वापरण्यात येणारा शब्द आहे, सर्वनाम आहे, प्रोनाऊन आहे. या सगळ्या सिंगल वस्तू आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी इट वापरलं आहे. सिंग्युलर वस्तूंसाठी आपण इट हे वापरू शकतो, कारण इट हे त्या प्रत्येक नामाचं सर्वनाम आहे, म्हणजेच प्रोनाऊन आहे. इथे अनेक फुलं आहेत, तर आपण त्यांच्यासाठी शब्द आहेत दे, आणि आपण इथे वापरणार की आपण त्यांचं काय काय करू शकतो, तर त्यांच्यासाठी आपल्याला शब्द वापरायचे देम, THEM, देम. आता फुलांचं काय करू शकतो. देर आर फ्लावर्स, वी कॅन स्मेल देम, वी कॅन वेअर देम, वी कॅन पुट देम इन अवर हेअर, आपण त्यांना आपल्या केसात माळू शकतो. वी कॅन विव देम, वी कॅन बाय देम, आपण त्यांना खरेदी करू शकतो. वी कॅन सेल देम, वी कॅन प्रिझर्व देम, फ्रीजमध्ये ठेवले तर ते प्रिझर्व करता येतात आपल्याला, किंवा पाण्यात ठेवले तर ते प्रिझर्व करता येतात. प्रिझर्व म्हणजे त्यांना आपण काय करणे, टिकवून ठेवणे. वी कॅन ऑफर देम, आपण एखाद्याला ऑफर करू शकतो एखादं फूल आपल्या मैत्रिणीला, आपल्या मित्राला. वी कॅन पिक देम अप, आपण त्यांना उचलू शकतो, किंवा पिक देम आउट, आपण काढू शकतो, झाडावरून तोडू शकतो. ओके. वी कॅन टच देम, त्यांना स्पर्श करू शकतो. वी कॅन कलेक्ट देम, एखाद्या बागेतून त्यांना आपण जमा करू शकतो. वी कॅन प्लक देम, प्लक म्हणजे झाडावरून त्याला असं खुडून काढणे, त्याला प्लक शब्द आहे. वी कॅन प्लक देम, वी कॅन स्प्रेड देम,
फुलांना आपण रांगोळीमध्ये असं पसरवतो तर त्याच्यासाठी स्प्रेड करू शकतो ते लिहायचं. वी कॅन स्ट्रिंग देम. स्ट्रिंग हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. स्ट्रिंग म्हणजे त्यांचा वी कॅन स्ट्रिंग द फ्लावर्स म्हणजे आपण त्यांना हार बनवू शकतो त्यांचा, ते आपण सांगू शकतो. वी कॅन लव देम, आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो, गोंजारू शकतो. तर एवढ्या क्रिया आपण यांच्याद्वारे करू शकतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे पहा. हा एक अभ्यास मी तुम्हाला दिला आहे. ह्या प्रत्येकाची 2-2 वाक्य करायची आहेत अशा पद्धतीने. आणि या प्रत्येक चित्राची तुम्हाला 6 वाक्य, प्रत्येक चित्राची 6 वाक्य करायची आहेत युझिंग दिस प्रेपोजिशन्स. या प्रेपोजिशनचा वापर करून 6 वाक्य तुम्हाला बनवायचे. त्यानंतर तुम्हाला लेसनचं नाव टाकायचं, ॲक्शन टाईम, आणि हे टेबल आधी लिहायचं आहे आणि या टेबलच्या खाली याच्यातून तयार होणारे वाक्य तुम्हाला करायचे. त्यानंतर तुम्हाला हे प्रत्येक चित्र घ्यायचं आहे आणि या प्रत्येक वस्तूचं तुम्ही काय करणार, या प्रत्येक वस्तूबरोबर तुम्ही काय कृती कराल, या प्रत्येक वस्तूवर काय क्रिया कराल, किंवा ही प्रत्येक वस्तूचा वापर करून तुम्ही काय क्रिया कराल, त्या आता जशा मी तुम्हाला सांगितल्या तशा त्या तुम्हाला इंग्लिशमधून लिहायच्या आहेत. आय होप तुम्हाला आजचे हे दोन्ही जे लेसन्स आहेत ते कळले असतील. यातून आपण कमांड सेंटेन्स शिकलो. कमांड सेंटेन्स म्हणजे काय हे तुम्ही शिकला असाल, आणि यातून आपण प्रेपोजिशन शिकलो. तर तुम्हाला आजचा होमवर्क करून माझ्याकडे पाठवायचं आहे, आणि काही नाही कळलं तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. सो नाव आय टेक युअर लीव अँड स्टे ॲट होम, डू युअर जॉब, स्टे ॲट होम, स्टे फिट, स्टे सेफ.